हॅलो नमस्कार, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. आजच्या व्लॉगमध्ये खूप सारी कॉमेडी तुम्हाला पाहायला मिळणार आहे सँडविच सोबत, तर नक्की पूर्ण पहा. आत्या क्या बना रहे हो? हम बना रहे हैं सैंडविच. ठीक है, तो फिर पहला भोग किसको लगने वाला है? ये महादेवी बताइए। माँ काली हो कुछ भी। माँ अंबिका जो कैमरे के पीछे खड़ी है उसको. ओके, थैंक यू। मेरी आत्या जो भी बनाती है सबसे पहले मुझे देती है, सबसे पहले मुझे चखाती है कि कैसा बना है। सबसे पहले ना ब्रेड को अच्छे से सेक ले. वन साइड से वो ना कच्चा रह जाता है, इसलिए उसको वन साइड से अच्छे से सेक लेती. उसके बाद में आलू की सब्जी, चीज और पिज्जा टॉपिंग डालनी होती है. ओह वाह, देखो हमने चीज़ भी खींच के रखा है बहुत सारा। ये ब्रेड, ये जैसा कि आप देख सकते हैं बाकी की चीज़ें भी है इधर. हम सब ऐसे आराम से बैठ के बना रहे हो. सिंपल सैंडविच बना रहे हैं हम, सिंपल, एकदम सिंपल. सब्जी को अच्छे से रख दिया है, तो इसके ऊपर हम डालेंगे चीज़। चीज, जानी का फेवरेट. मेरे इसमें चीज़ ज़्यादा डालना। बिल्कुल मैया, देवी को चीज का भोग लग रहा है. हाँ। देखो देखो, नाही बस. तर अशी मस्त मी टेबल खुर्ची घेऊन बसली आहे. तर हे का मी इथं बसली आहे एवढा पसाऱ्यामध्ये, तर हे जे सँडविच मेकर आहेत ना, याची पिन जी आहेत ना, वायर खूप छोटी आहे. तर इथं मी बोर्ड आहे, एक्सटेन्शन बोर्डसुद्धा आहे, तर तिथं मी लावलं आहेत आणि छान असे आरामात बसून तिला सँडविच मी बनवून देते. खूप सारा पसारा आहे बेडरूममध्ये, अंथरुणं ठेवलेली आहेत, उशा ठेवलेल्या आहेत आणि बेडवर ते पूर्वीचं सगळं सामान ठेवलं आहे, तर तो सुद्धा आलेला आहे. तर ह्या सगळ्याच गोष्टी तर बेडरूममध्ये, कारण की आता रात्रीची वेळ होत आली आहे जेवणाची, तर हा सगळा पसारा तुम्हाला दिसणारच. आजूबाजूला देखील खूप आहे, तर प्लीज त्याला इग्नोर करा. हम कुछ अलग तरीके से सर्व करेंगे. जी हाँ. ओह वाओ, लगाएंगे हम उसको मेयोनीज. वाह. और उसके ऊपर लगाएंगे सॉस. वाओ. आज तो मज़ा आ जाएगा खाने में. देखो फ्रेंड्स, मेरा सैंडविच तैयार हो रहा है. ये है सैंडविच तैयार. ये देखो. के लिए स्पेशल सैंडविच. वाओ. देखिए, अब मुझे सैंडविच खाने दीजिए, फिर आप लोग थोड़ा टाइम बाद वापस मिलना हमसे. ऐसा बोल. मराठी बोल. अभी मराठी बोल. मैं तेरे लिए इतने टाइम से हिंदी बोल रही थी, अभी मराठी. मेरा मराठी व्लॉग आहे. हे बघा फ्रेंड्स, हे माझं सँडविच रेडी आहे. आता मी याला टेस्ट करणार आहे. हे बघा, हे किती छान बनलं आहे. वाव, असं वाटतंय की खूप टेस्टी आहे. आणि तसं टेस्टी तर आहेच हे, कारण माझी आत्याने बनवलं आहे. आणि माझी आत्या म्हणजे जे पण बनवते ते एकदम 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 टेस्टी बनवते. म्हणजे कॉलर टाईट झाली. येस. कॉलर टाईट केली मी. माझी 3 आत्या आहे, मला तिघं पण एकदम बेस्ट जेवण बनवतात. तर आता पण मला यांचं खूप जास्त आवडतं. आता मी हे टेस्ट करते, तुम्हाला सांगते. चला का? बहुत, खूप जास्त, एकदम मस्त आहे, खूप टेस्टी आहे. तुम्ही पण हे रेसिपी ट्राय करू शकता. खूप सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. आता मला खाऊ द्या. आता नंतर बोलते.
तर बघितली अशी आमची धमाल मस्ती सुरू असते आता भाजीची. आणि आता दुसरं सँडविच थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवते. तर आधी मी वरून लावलेलं होतं सॉस आणि मेयोनीज, आता आतून लावते. एका बाजूला सॉस लावते, एका बाजूला मेयोनीज लावते आणि मग त्यात भाजी आणि त्यावर चीज वगैरे घालणार आहे आणि त्यावर पिझ्झा सिझलिंग. तर हे सगळे मी टाकते आणि खूप छान, खूप टेस्टी, साधं सिंपल आहेत. भाजी उरली ना की तुम्ही असे हे छान सँडविच करू शकतात, खूप छान लागतात. तर मी हे बनवते आणि सोबत आमची खूप मस्ती सुरू आहे. तर जान्हवीला असल्या गोष्टी खूप आवडतात म्हणून मी अशा आधीमध्ये सगळ्या मुलांसाठी तर करतच असते, सगळ्यांसाठीच करते, पण तिला या गोष्टी फार आवडतात म्हणून आवर्जून ती खाते आणि अशी तारीफ करत असते माझी. तर छान असं सँडविचसुद्धा करतो आहे आम्ही आणि गप्पासुद्धा मारतो आहे. तर जान्हवी MP ची आहे, मध्य प्रदेशची. तर ती मराठी कमी बोलते, हिंदीचं शिक्षण आहे, हिंदी जास्त बोलते. तर त्यामुळे आजचा हा जो ब्लॉग हिंदी मराठी असा मिक्स ब्लॉग आहे. तर तिच्या तोंडून जे मराठी ऐकण्यामध्ये ना आम्हाला खूप हसायला येतं. तर ती कशी मराठी बोलते आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता दुसरं सँडविच देखील तयार झालं आहे. दुसरा सँडविच तयार आहे. थोडंसं अलग तरीके से बनाया. लीजिए मैडम. थैंक यू सो मच. सो बैठो, जैसा बैठो. कि आप देख सकते हो ये मराठी. सॉरी तुम्ही बघू शकता हे वेगळ्या पद्धतीने बनवला आहे. तर आता मी हे टेस्ट करणार आहे आणि मला माहिती आहे की हे टेस्टी तर आहेच, ऑलरेडी टेस्टी आहे, पण तरी पण मी तुम्हाला सांगते हे पण तुम्ही ट्राय करू शकता. थांबा एक सेकंड. गरम आहे, चटका लागेल. सँडविच आणि आमची धमाल मस्ती कसा वाटला व्हिडिओ? लाईक, कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आणि जान्हवीची मराठी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा.